नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आपले 50 दिवसात 50 व्लॉग कंप्लीट आलेले आहेत। 100 व्लॉग 100 दिवस चॅलेंज केलेलं आपण आणि त्यातले 50 व्लॉग कंप्लीट आलेले आहेत, पूर्ण झालेले आहेत। तर आज आहे 51वा व्लॉग आहे। तर आज जाणार आहे हडपसरमध्ये रामधारा मंदिर आहे, तर तिकडे चाललो आहे आम्ही। चला आता प्रवास सुरू करूयात आपण। पाऊस यायला लागला, पाऊस का सुट्टी देई नाही, हिवाळ्याला सुट्टी दिली पावसाने। कारण आता विषय असा झाला की आम्ही तीन वेळा पावसामुळे थांबलेले। आता वाजल्यात 8:30 वाजल्यात, आता अजून टाईम वाढायला लागला कारण की अजून 26 किलोमीटर आहे। तर आता पाऊस बंद नाही झाला की मग अवघड आहे, कारण की पुढं ट्रॅफिक भेटायचं, मग ट्रॅफिक भेटलं की मग लय अवघड होईल। तर मित्रांनो, आम्ही पोचलो मंदिराच्या इथं, पोचलो आम्ही लोकेशनवरती। तर आता पार्किंग जे आहे ते या साईडला ठेवलं आहे। आता पार्किंग पेड तिथं करायचं आहे, आता किती आहे ते पण दाखवतो। आणि इथं नाश्ता जेवणसाठी इथं पण उपलब्ध आहेत, हॉटेल आहे तिथं। तर आता पार्किंग बघूयात किती आहेत किती नाही। तर आता तुम्हाला मंदिर पण दाखवतो, आता आतमध्ये चाललो आहे। पार्किंग जे आहे, पार्किंग फक्त 20 रुपये पेड करावं लागतात आपल्याला। आणि हे टोकन देतात, हे आपल्याकडे ठेवावं लागतं। आणि हे प्रवेशद्वार इथं, निसर्ग पहाट इकडनं या ठिकाणी हे बघू शकता, इथं बोर्ड दिलंय निसर्ग पहाट। आणि इथं हे तलाव आहे आणि ते काय लिहिलंय, महाराष्ट्र शासन तुम्हाला सावली देण्यासाठी झाडे उन्हात उभी राहतात, वन विभाग। अच्छा, तर हे लोक पण थोडेसे फिरायला आले तिथं, शनिवार रविवार आहे, गर्दी थोडी असतेच। आणि इथून जे हे व्ह्यू बघू शकता तुम्ही, हे तलाव आहे, तलावच्या मध्ये बरोबर मंदिर आहे। तर मित्रांनो, मेन रस्ता जो आहे तो इथून असं जायचंय। तर इथून हा निसर्ग पाहण्यासाठी इकडनं जायचं आपल्याला। तर आता तर आम्ही इकडनं जाणार आहे या साईडने। तर इथून थोडासा व्हिडिओ काढतो सिनेमॅटिक। तर मित्रांनो, इथून जे प्रवेश केला तर स्टार्टिंगला हे बघू शकता असे, आणि सुरुवातीलाच तर इथं सावलीत बसण्यासाठी मस्त ठिकाणे, झाडे आहेत। तर मित्रांनो, आता इथं झाडे ते आहेत, इथं सावलीसाठी, इथं आपल्याला बसण्यासाठी पण उपलब्ध केलेले आहे। हे बघा, तिथं त्या सावलीत बसण्यासाठी मस्त शांत वातावरण आहे, पक्ष्यांचा आवाज, ते एकदम शांत वातावरण इथं। आणि वरच्या साईडला पण काहीतरी आहे वाटतं, आपण बघूया तिकडं। आता इथं मंदिरात जाऊ आपण आता।
तर मित्रांनो, मंदिरच्या बॅक साईडलाच इकडं बसण्यासाठी पण इथं केलेलं आहे. तर इथं सावलीत मस्त बसू शकते या ठिकाणी आणि शांत वातावरण आहे इथं. आणि इथं हे बघू शकतो, इथं बनवलं थोडं. दर्शन घेतलं. आता इथं फिरतो असंच. आणि इथं ज्या हा जो तलाव आहे त्या तिन्ही दिशाने घेरलेलं आहे मंदिर. आणि त्या साईडने रस्ता आहे. आणि मंदिराच्या तिन्ही बाजूने पाणी भरलेलं आहे. आणि आजूबाजूस हे बघू शकता, डोंगर आहे इकडे या साईडला. हे अख्खा भाग डोंगर आहेत. आणि वरती एक कुंड आहे ना. हो, कुंड. हां, वरच्या साईडला कुंड आहे. तर मित्रांनो, तुम्ही जसे प्रवेश करता तिथून असा रस्ता आहे. मेन पहिलं इथं बसण्यासाठी केलेलं आहे. तिथून असं आलं की मंदिरामध्ये प्रवेश करतो आपण. मंदिराच्या बॅक साईडला पण तिकडं बसण्यासाठी अशा झाडं आहेत भरपूर तिथं. आणि तिथून असं आलं की तुम्ही इकडून असं फिरू शकता. इथून असा हा निसर्गाचा आनंद घेऊ शकता तुम्ही. आणि मंदिर जो मेन इथून असं व्ह्यू दिसतो हा इथून पण चांगला दिसतो या ठिकाणी. तर जास्त फोटोज तर तिथूनच काढलेले आहेत. तर जे मी आता गुगलमध्ये बघितलं, जास्त फोटोज इथूनच काढलेले आहेत या ठिकाणी. आता इथं बसण्यासाठी पण केलेलं आहे. शांत वातावरण आहे, मस्त वाटतं इथं आल्यावर. तुम्हाला जर इथं यायचं असेल तर तुमच्याकडे जर गाडी असेल, तुम्ही गुगलवरती रामदारा हडपसर टाकू शकता. तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. आणि हां, लोणी काळभोरमध्ये येते, हडपसर लोणी काळभोरमध्ये. तर तुम्ही गुगलमध्ये टाकलं तर येऊन जाईल. तर तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही हडपसरला येऊन तिथून डायरेक्ट तुम्हाला बस आहे रामदारा मंदिरासाठी, डायरेक्ट बस मिळेल तुम्हाला तिथं. तर तिकडे जरा तिकीटचं प्राईस तर आपण काय सांगू शकत नाही, आपल्याला माहीत नाही एवढं. कारण की आम्ही तर टू व्हीलरवरती आलो होतो. तर मित्रांनो, मंदिराच्या बॅक साईडला इथं बसण्यासाठी असे हे केलेले आहेत. तर त्या साईडला एक रस्ता आहे, इथे एक गेट आहे. गेटपासून जस्ट थोडंसं आतमध्ये आलो की लगेच इथे एक असं 2 रस्ते दिसतात. आणि एक कमान तिथं दिसतो. आणि एक रस्ता सरळ जातो आणि एक रस्ता इथं वर जातो. तर आपल्याला लेफ्ट घ्यायचा इथून.
वरती जायचं, वरती कुंड आहे तिथं जायचं आपल्याला. तर आता आम्ही दोघंच आहेत वरती जाण्यासाठी, तर दोघं जण चाललोत, अजून कोण नाही आहे इथं. आता डोंगरावरती जायचं आपल्याला. तर मित्रांनो हे डोंगर बघू शकता, इथं धुकं बघू शकता कसं आहे इथं मस्त, आणि पाऊसही जोरात आलं. तर आता आम्हाला थांबावं लागलं असं वाटतं, परत जावं लागेल. इथं थांबतो झाडाखाली, पाऊसही जोरात आलं आणि पाऊस काय सुट्टीच दे नाही, पाऊस काय थांबायचं नावच घे नाही, पाऊस येतोय जातोय येतोय जातोय. आम्ही चुकी एक केली की चप्पल घालून आलोय, बुटा घालून आलो असताना चांगला ट्रेक पण झाला असता. आता चपलांनी नीट चालता येई नाही, कारण की स्लिप व्हायला लागलं चपलं. दगडांवरती पाय ठेवले की घसरतोय पाय. तर आता सरळ सरळ वर जायचंय. तर इथं आता वर गेले की थोडंसं महादेवांचं मंदिर आहे, तर तिथून वर अजून कुंडापाशी जायचंय आपल्याला. असं धुका बघा बरोबर डोंगराच्या वर नाही का, टॉपला टेकडीला बरोबर. तर मित्रांनो आम्ही थोडंसं वर आलोय. तर वर आल्यानंतर आता 2 रस्ते दिसतात. आता हा एक रस्ता आहे, एक पाईपलाईन जातोय, एक हा एक रस्ता आहे. तर वरती तिथून लोक यायला लागले, ते इथे दिसत असेल तुम्हाला, नाही दिसणार, झूम करून दाखवतो. हे बघू शकता, हे इथं गेला माणूस, इथं बरोबर नाही का, हां सर हां दिसते सर, इथून यायला लागलं माणसं. आता मेन रस्ता बघावा लागेल, कारण की आता गेलो की लेगान भटकाल आम्ही. तर इकडे गेलो की मग कुठं जाईल काय माहित नाही. हे बघू शकता इथं महादेवांचं मंदिर आहे इथं वर. तर इथून आपल्याला असं तिकडे त्या साईडला जायचं वाटतं. तर मित्रांनो जसं तुम्ही मंदिराचं दर्शन घेतला तसंच या साईडला तुम्ही बघू शकता, हे लोणी काळभोर दिसतो अख्खा इथला. आणि इथं वर्ल्ड पीस डोम आहे, हे तुम्हाला दाखवतो झूम करून. तर इथं पण एक दिवशी जायचं आपल्याला, तुम्हाला दाखवणार. माझ्या पहिल्या चॅनलवरती कलाकार 9 वरती नाही का, त्या चॅनलवरती मी हा व्हिडिओ सोडलेला आहे वर्ल्ड पीस डोमचा. तर इथून हा हे नजारा बघू शकता तुम्ही, इकडे साईडला बिल्डिंग आणि या साईडला पुणे. हे जे झूम करून दाखवलं तुम्हाला, हा गोल राऊंडवाला जो दिसतोय ते वर्ल्ड पीस डोम आहे. आणि इथून हे व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर वरनं पण तुम्हाला दाखवणार नजारा कसं दिसतोय. तर चला आताच करूयात सुरुवात, कारण की आम्ही नाही म्हणत होतो, पाऊस पण येत होता आधीमध्ये. थांबलो पावसामुळे, तर एक 5 मिनटं थांबलो. पाऊस गेल्यानंतर परत प्रवास सुरू केला. म्हणलं तर आता आलोय तर नक्की जाऊच तिथपर्यंत. तर आता वॉचमॅनला विचारलं, ते बोलले की 1-1.5 तास लागतं म्हणलं वर जायला. तर बघू आम्हाला किती तास लागेल आता. अजून वरती आलो आम्ही, आम्हाला का रस्ता का भेटत नाही. बघू अजून थोडंसं एक टेकडीवर जाऊ, तिथून बघू कुठे दिसेल. कारण की त्यांना पण तेच विचारलं ना आम्ही, की मेन टेकडीवर आहे का इथल्या टेकडीवर आहे. एक छोटा इथं एक आहे आणि मोठा आहे तिकडं वरच्या साईडला आहे. आणि आता जाता जाता तर इथं असे सुंदर झाडं भेटतात मला. हे सुंदर फुलं बघू शकता तुम्ही इथं, हे भरले त्या ठिकाणी. आता या रस्त्याने आम्ही वर चाललो आहे, बघूयात
हो वर जातो आता, अर्ध्या टेकडीवर जातो, मग बघूयात अजून वर जायचं की नाही जायचं. मित्रांनो आता बसतोय आम्ही इथं, आधी इथपर्यंत वर आलोय. तर इकडे काय डोंगर टेकडी, तर या साईडला जाऊ शकतो. विषय असं आहे की आम्हाला रस्ता माहीत नाही नेमका, कारण की त्यांना विचारलं होतं आम्ही, ते बोलले लेफ्ट घेऊन डायरेक्ट वर आहे म्हणले. वर तर आलो आहे, पण आता हा एक टेकडी आहे, इथं कुठं तर खाली असेल बहुतेक, काही इथं वर आहे तेवढं माहीत नाही आम्हाला. कारण की रस्ता तर जातोय वर, वर पण इथं काय तर आहे वाटतं, तर बहुतेक वाटतं मला तिथं आहे का इथंच कुठं तर आहे वाटतं. ते बघूयात. जरासा इथं वारा मस्त यायला लागलाय, शांत थंड वारा येतोय. आता बसतो एक 5 मिनिट, मग निघतो आम्ही परत एकदा. मित्रांनो आम्ही पण आता यूट्यूबमध्ये बघितलं, यूट्यूबमध्ये बघून आम्ही वर चाललो. आता कळलं की जे आहे ते वरच्या साईडला आहे, टॉपला आहे. तिथे एक मला हे दिसतंय, ह्या साईडला एक थोडंसं स्टीलचं काय तर लाकूड काय तर आहे वाटतं, असं थांबवलेलं आहे. तर तिथं वर जायचं आहे. तर वर जाण्यासाठी आता भरपूर वर आहे, तर बघूयात जायचं का. चला जाऊयात आता वरती जायला लागले. तर वर आलो आता टॉपला, म्हणजे थोडंसं अजून वर राहिलं थोडं. आणि इथं असे बघू शकता मोठे मोठे दगड दिसेल तुम्हाला, इथून चढून जायचे. अरे बापरे, तर असे मोठे मोठे दगड दिसतात, तर अजून वर जायचं आपल्याला. चल मित्रांनो, हा एवढा चढायचा आहे, मग इथून बघायचं, कारण की इथून वरती दिसा ना अजून डोंगर काय, इथून बघू शकतो डोंगर किती अजून. आता एवढं चढायचं अजून. लेट खालून आलो, फार 1 तासच्या वर गेला मला वरती यायला, भरपूर वेळ गेला. कारण की काका बोलले होते 1.5 तास होणार. हां 1.5 तास लागणार आहे म्हणले. तर मी यूट्यूबवरती बघितलं 2 किलोमीटरचा रस्ता दाखवते. आता काय 2 किलोमीटर रस्ता नाही हा. 2 किलोमीटर म्हणलं तर रस्ता तर कसं आहे, हे चढ आहे ना रे असं, त्यामुळे थोडंसं आपल्याला अवघड जातोय. रस्ता असला तर कसं सरळ जाता येते आणि लवकर पोचता येते. हे डोंगर आहे. तसं आम्ही आलोय फायनली, थोडंसं राहिले. शेवटी मित्रांनो आम्ही पोचलोय. तर मध्ये मध्ये आम्ही थांबत होतो आणि तिथून परत जाण्याचं विचार चालू होता आमच्या डोक्यात. तर आता आम्ही शेवट पोचलोय. हे बघू शकता, इथं एक लाकूड दिसतंय आणि पाटी पण आहे, तिथं काहीतरी लिहिलेलं आहे. तर आता थोडंसंच राहिले. तर इथून हे व्ह्यू तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर. काय व्ह्यू दिसतो, 4 दिशेने डोंगर आहेत, 4 दिशेने डोंगर आहेत. तर शेवटी आलोच. इथं श्री क्षेत्र रामधारा तरुण मित्र मंडळ, तर इथं लिहिलं आहे. आम्हाला वाटलं की आम्ही शेवटी पोचलोय, तर अजून प्रवास संपलेला नाही वाटतं आमचा. तर बघूयात आता किती लांब अजून बघावं लागलं, अजून थोडंसं वर जाऊन नाही का बघावं लागेल. तर मित्रांनो हरिण दिसले आम्हाला, हे बघू शकता. हे जे जायला लागलेत ना, हे हरिण आहेत. इथे थांबलेत हरिण. कुठे गेले? हो इथं आहे. हो इथं आहेत, दिसले का? हे हरिण दिसतात, हरिण आहेत इथं. आणि ते तिकडनं कोणतं आवाज द्यायला लागलेत तिकडे. तर मित्रांनो तिथं हरिण तिकडे गेलेत, तिकडे घर आहे एक काय तर तिथं विचारावं लागेल. आणि मित्रांनो 4 दिशेने बघा तुम्ही, नुसतं डोंगर दिसतात. हे बघू शकता इथं, हे डोंगर डोंगर नुसतं भरून आहेत तिकडं मागं पण. हे 4 दिशेने असे डोंगर भरून गेले तिकडं. काय व्ह्यू दिसतो ना यार, मस्त, इतका सुंदर व्ह्यू दिसतोय. हा हा, हे अख्खा आपला पुणे सिटी हे बघू शकता. इथं इकडं डोंगर बिंगर दिसतात. मित्रांनो आम्ही होतो तिथे एक पोल दाखवला होता तुम्हाला, तिथून असं आलो आहे. इथं हरिण दिसले आम्हाला. आणि इकडं आलो की एकदम टॉपला नाही का इकडं या साईडला, तर इथं काय तर कोणतं राहतात वाटतं, कारण की कुंड तर दिसलं नाही आम्हाला. तर आता परत खाली चाललो आहे आम्ही, कारण की आता एवढं वर आलो आहे आम्ही. आम्हाला का कुंड कुठं दिसलं नाही इथं. तर रस्ता रस्ता मी चुकलो आहे वाटतं, खरंच चुकलो आहे. कारण की इथं काय नाही आहे, एवढं कुंड नाही इथं काय. तर आता बघू दुसरीकडं. आता जातो, आता डायरेक्ट खालीच जाऊ आता.
विषय कसा आता टाईम पण झालं आहे 12:30 पावणे 1 वाजल्यात. 1 वाजले. 1 वाजल्यात. तर आता घरी जाऊच. आता काही इथं दिसत नाही कारण की याच्या पाठीमागं पण थोडासा रस्ता आहे. कारण की आता जाऊ पण नाही शकत. तिथं मागून चाललो आम्ही परत पुन्हा खाली चाललो. आता थोडे हरिण दिसतेत, नाही तर बघू अजून काय काय दिसतील. पुढे गेले की अजून काय काय दिसतील. काय दिसतील तर इकडे गेलेत ते हरिण या साईडला आलं ते. शेवटी मित्रांनो जे घर तुम्हाला दाखवलं होतं मी, हे घर दिसते का तुम्हाला? हे जे घर दाखवलं आहे इथं आम्ही गेलो होतो. आता तिथं तुम्हाला बोललो होतो आम्ही रस्ता काय चुकलो आहे. हां तिथं कुंड नव्हता. कुंड ॲक्च्युली बरोबर त्याच्या अलीकडंच इथं हे कुंड सीताकुंड आहे. जिथं खाली मंदिर आहे माता सीता खालून इथपर्यंत यायचे स्नान करण्यासाठी. बघू शकता हे आहे सीताकुंड. तर हे बघू शकता हे कुंड. आता इथपर्यंत येण्यासाठी आम्ही भरपूर रस्ता चुकलो होता. तिकडे वरती गेलो होतो आम्ही. वरती गेलो आणि आता आम्ही रस्ता विसरलो. म्हणजे रस्ता पण आम्हाला माहीत नाही प्रॉपर. तर आलो आम्ही त्या ह्या बाजूने असं आलो होतो. हे काही इथूनच गेलो होतो. पलीकडच्या साईडने गेलो होतो आम्ही. आम्हाला हा दिसला नाही. तर पलीकडच्या साईडने गेलो होतो आम्ही. तर इथं हरिण तिकडं दिसले आणि आम्ही नंतर इकडं आल्यानंतर हरिण इकडंच आतमध्ये घुसले कुठंतरी. हरिण हे काय इथं आहे ना, इथं आहे काय आणि इथं हे कुंड आहे. इथं नाही हे गुफा आहे. तर मित्रांनो हा जो आहे हा इथं गुफा आहे. हे बघू शकता. हे ॲक्च्युली कुंड आहे का गुफा आहे काय मला एवढं मतलब मला माहीत नाही आहे. कारण की मी जे यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघितले लोकांचे तर कुंड तर हेच बोलल्यात ते जे तुम्हाला आता वरती दाखवलं आणि हे गुफा सांगितलेत. तर आता खरं काय आहे ॲक्च्युली आपल्याला पण माहीत नाही आहे. व्हिडिओ बघितलेत यूट्यूबमध्ये भरपूर जणांचे. आता ते बोलतात इथं हा कुंड आहे. हा सीतामाता कुंड आहे आणि तो गुफा आहे खाली बरोबर त्याच्या खाली. अंततः शेवटी आम्ही इथं पोचलो. खूप आनंद झाला आम्हाला. आणि आम्ही व्हिडिओ बघत माता सीताकुंड आपला कुठे ते शोधत होतो आम्ही. यूट्यूबमध्ये ते व्हिडिओज भेटत नव्हता. लास्टला आम्ही रिटर्न गेलो. तिथपर्यंत गेलो. तिथं व्हिडिओ बघत बसलो. मग एकाचा व्हिडिओ दिसला मला. मग तेव्हा आम्हाला कळालं बरोबर त्यांचं जे म्हणजे ते जे व्हिडिओ काढत होते ते चालत होते तर असे. तर व्हिडिओच्या मागच्या बरोबर ते तिथं घर दिसलं. तिथं घर आहे. ते घरच्या अलीकडेच इथं थांबले होते ते. त्यामुळं आम्हाला बरोबर कळालं बाबा हा इथंच आहे. आणि तो रस्ता आम्ही तिकडनं आला होता. तिथून वरतून दाखवतो तुम्हाला मी. आणि इथून एक खाली रस्ता असा बरोबर इकडं आणतो बरोबर. आणि इथं बरोबर वर ते घर आहे त्याच्या खालीच अलीकडेच आहे. एवढं लक्षात ठेवा की इथं घर आहे ना त्याच्या अलीकडेच आहे. इथं कुंड आहे आणि इथं खाली गुफा आहे. जय सियाराम. जय श्रीराम. जय सियाराम. जय श्रीराम. तर व्लॉग कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा. कमेंट्समध्ये नक्की बोला. आणि हा माझा 51वा व्लॉग आहे. तर अजून 49 व्लॉग करायच्यात. 100 व्लॉग चॅलेंज करायला. तर आता अजून भरपूर व्हिडिओज आहेत. तुम्हाला असंच व्हिडिओज मी दाखवत राहील. तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आम्ही जे होतं तुम्हाला इथून दाखवतो. हे बघा हे जे टॉप आहे या टॉपवरती आम्ही इथं बरोबर थांबलो होतं. आणि जे हरिण दिसलं आम्हाला ते कुठल्या साईडला दिसलं तिथं दिसलं हरिण तिथून आले पळत असं वर आले. हां आम्हाला इथं वर दिसलं आहे. इथून असे खाली आले. ते इथून असे खाली आल्यानंतर इथं दिसले लास्टला. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण इथं दिसलं लास्टला. इथून नंतर असं वर कुठंतरी गायब झालं. मग आम्ही काय केलो आम्ही इथून असं आलो. इथून असं येऊन असं नाही गेलो. आम्ही इथून तिकडं असं पलीकडे गेलो. या साईडने गेलो तिकडे गेलो. मग आम्ही बहुतेक त्यांनीच रस्ता दाखवला आपल्याला. त्यांनीच रस्ता दाखवला आपल्याला. मला पण तसंच वाटते. जे 2 हरिण होते असं आम्ही इतर रस्ता भटकलो होतो. आम्हाला काय कळतच नव्हता रस्ता काय. शेवटी आम्ही तिथं थांबून हे मला ह्याने दाखवलं मला हरिण. तर येऊ बोलला हरिण म्हटला. मी भिलो म्हणलं काय आला. अरे हां हरिण. मग नंतर व्हिडिओ काढून बघितला. मग इथून ते तिकडे गेले होते त्या साईडला. आणि त्यांनी बरोबर रस्ता बरोबर इथंच थांबले होते. ते इथंच थांबले जास्त वेळ. ते तुम्हाला दाखवलं पण व्हिडिओमध्ये. इथंच थांबले आणि बरोबर इथूनच खाली गेले की कुंड आहे बरोबर आहे का नाही.
असं वाटतं रस्ता त्यांनीच दाखवला आम्हाला. आम्ही चुकलो होतो रस्ता. आम्ही ॲक्च्युली तिकडनंच गेलो होतो. चुकी तेच गेले की तिकडनं गेलो आम्ही. इकडं बरोबर हरिणच्या साईडला आलो नाही आम्ही. नंतर आम्ही व्हिडिओ बघून परत आलो रिटर्न. तर मस्त वाटतंय. प्रभू रामाने आज दर्शन दिलं आम्हाला. जय सियाराम, जय श्रीराम, जय सियाराम, जय सियाराम. तर मित्रांनो, मंदिरपासून जे डोंगर दिसतं तुम्हाला टॉप एकदम मोठा डोंगर दिसतो तुम्हाला. तर या डोंगरावर यायचे असा रस्ता येते. तुम्हाला दाखवतो तिथून पण. आणि आम्ही इथं थांबलो होतो. बरोबर इथं थांबलो होतो असं. आणि हरिण दिसले होते. ह्याला इथून हरिण इथं दिसले. या झाडापाशी इथं दिसले. मग बघितलं, इथून झूम केला. मग नंतर ते इकडनं असं तिथं गेले. पुढं असं गेलो. असा या रस्त्याने नाही गेलो. असा गेलो. असा जात असं तिथून असं वर गेलो. डायरेक्ट पलीकडे गेलो आम्ही. पलीकडच्या साईडला गेलो आम्ही. आणि नंतर आम्ही जाता याला त्या साईडला दिसले. हां, याला त्या पलीकडच्या साईडला दिसले. आणि आम्ही जाता ह्याला तिथून ते परत इकडं आले. राईटला वळताना दिसले. हां, नंतर मग आम्ही व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर आम्ही इथून नाही तुला जे दिसलं ते इथून असं आतमध्ये गेले. आणि यो मला बोलला पण व्हिडिओमध्ये ॲक्च्युली आला असेल का काय माहीत नाही. ते हरिण इकडनं असं आतमध्ये गेलं परत राईट साईडला त्याच खाली. आणि आम्ही काय केलं, सरळ गेलो. हां, मग आम्हाला काय दिसलं ना, मग परत आलो आम्ही. परत येऊन इथं थांबलो. व्हिडिओ बघत आलो. तिथंच व्हिडिओ बघत होतो. तिथून असं बघत येत होतं. नेटवर्क येत नव्हता. आणि इथं थांबलो. इथून मग व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये ते घर दिसला. आणि पोरं इथून जाताना असे दिसले. इथं थांबले ते नाही का. इथून जाता व्हिडिओमध्ये ते घर दिसला. मला घराच्या अलीकडंच त्यांनी दाखवलं बरोबर. ते त्या व्ह्यूमुळं आम्हाला दिसला या घराच्या अलीकडचा बरोबर कुंड. मग त्यामुळं आम्ही त्याच लोकेशनने बरोबर खाली गेलो असं. आणि इथे गेलो. आणि जे हरिण होते, 2 हरिण होते छोटे. आणि त्यांनीच बरोबर रस्ता दाखवला होता. तरी पण आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलो. परत आलो पुन्हा एकदा आपण. असं झालं. तुम्हाला मी डबल टिबल बोललेलं आहे. तर थोडा ॲडजस्ट करून घ्या. त्यांनी चमत्कार घडवला नाही का. तर त्यामुळे मला डबल बोलता यायला लागले. इथून तुम्हाला तो व्ह्यू तर दाखवलंच आहे मी. तर इतका मस्त व्ह्यू दिसतोय. हे काय बघू शकता तुम्ही. हे व्ह्यू अरे इतका सुंदर व्ह्यू आहे ना यार. इतका भारी नजारा दिसतोय. मस्त. ते प्रकाश बघ ना, तिथून पर्यंत कसं पडलंय. इथे हे दुःख आहेत. आणि इथं हे बघू शकता असं ढग नाही का. हे असं ढग आला असं खाली प्रकाश ढग म्हणजे प्रकाश पडलं काहीतरी. नाही दुःखच आहे ते काहीतरी. बहुतेक मला दुःखच वाटते. हे मित्रांनो, हे मंदिर आहे इथं. हे बघू शकता. हे मंदिर इथं मंदिर आहे. मंदिरापासून इथं तुम्हाला या साईडला महादेव मंदिर आहे. महादेव मंदिर इथं आहे. इथून तुम्हाला असं यायचंय. असं 3 डोंगर तुम्हाला असं डायरेक्ट एकदम टॉपला यायचंय. मंदिरापासून डायरेक्ट तुम्हाला एक मोठा डोंगर दिसेल. त्या डोंगरावरती टॉपला यायचं. एकदम टॉपला आलं की तुम्हाला असा पोल दिसेल. इथून असं जायचंय. इथून असं गेलं की इथं वर थांबलं ना तुम्ही टॉपला, तर तुम्हाला समोर तिथं घर आणि झाड दिसेल एक मोठा. तर इथं एक सरळ रस्ता जातो. आणि एक राईट साईडला एक रस्ता खाली बघा, एक रस्ता जातोय. त्या रस्त्याने तुम्हाला कुंडला जावं लागेल. तुम्हाला दाखवलं मी. इथे बरोबर आलो तर इकडे एक रस्ता दाखवते. आणि एक रस्ता असा राईट साईडला दाखवते. या राईट साईडने बरोबर कडेकडेने जायचे. डोंगराच्या कडेकडे आम्ही आलो आहे आता खाली. कारण की आता हे बघू शकता किती वर होता या ठिकाणी. तिथं जायचं होतं पार. त्या टॉपवरती आहे. आणि इथं महादेव मंदिर आहे. इथून डायरेक्ट तुम्हाला दिसेल ते टॉप. तिथं जायचं आहे. इथून रस्ता एक इथून रस्ता आहे. इथून पण असं दिसतोय. आणि विषय काय झाला, येताना तुम्ही नाही का, जेव्हा खाली येणार तेव्हा तुम्ही वरतून बघा पहिलं महादेवाचं मंदिर कुठं दिसतं तुम्हाला. हा जो डोंगर आहे, महादेवाचं मंदिर जो आहे ना, त्या साईडने बरोबर डोंगर जो दिसतोय ना, तो डोंगर बघून या. कारण की आम्ही काय केलो, तिथं थांबलो होतं मध्ये इथं या साईडला. आणि तिथून 2 डोंगर जॉईंट होतात. आता तिथून एक असा रस्ता आहे, एक असा रस्ता आहे. आता विषय असा झाला की भावने केला घोटाळा. लेफ्टला रस्ता आहे म्हणला. तर लेफ्टने गेलो असा. इकडून पार तिथपर्यंत आलो आम्ही. म्हटलो रस्ता भटकलो. इथून तिथपर्यंत आलो होतो. तिथून तिथपर्यंत. मग तिथं भटकलो. जसं परत रिटर्न गेलो लांब वर, परत तिथून असा रिटर्न असा झालं या साईडने. तुम्ही पण भटकताल
तर नीट व्यवस्थित कोणाचंही काय ऐकू नका. वरतून पहिले तुम्ही बघा महादेवाचं मंदिर कुठं दिसतंय. ते जे मंदिर आहे ते मंदिर बरोबर डोंगर आहे, जे त्या डोंगराच्या साईडने बरोबर तुम्हाला खाली यायचं आहे. बघत बघत या तुम्ही नीट व्यवस्थित. आणि जर वरती जायचं असेल तर तुम्हाला ट्रेकिंगचे शूज घालून या, पाणी बॉटल घ्या सोबत, खायला थोडंफार काहीतरी घेऊन जावा, कारण की वर जाता जाता भूक लागेल तुम्हाला वरती चढल्यावरच कारण की भरपूर वर आहे. हा आम्हाला कमसे कम 1.5-2 तास लागला आम्हाला वरती जायला. 2-2.5 तास तर झाला आम्हाला. हां, कारण की आम्हाला वरती जायला आम्ही पहिल्यांदा होतो. आणि तुम्हाला जर रस्ता माहीत असेल तर ज्याला रस्ता माहीत असेल त्याच्यासोबत नीट व्यवस्थित जावा, नाहीतर जे इथले राहणारे लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही जाऊ शकता, नाहीतर भटकताल तुम्ही रस्ता. बरोबर का नाही? हां बरोबर. येस. आपल्याला एक मित्र भेटलेत तर इथं बसल्यात. तर भाऊ एक रॅपर आहेत, प्रोड्युसर पण आहेत. नाव काय आपलं? मेरा नाम है राग भाई देशमुख. हे तुमचं स्वतः बनवलं? मुतका बनव. ऐसे आपला रैंडम लेकिन रूम. हाँ हो गया, लंबी क्लिप हो जाएगी. बहुत लंबी क्लिप आ जाएगी. हाँ, वही है. नहीं स्टूडियो में यहाँ पे स्टूडेंट हूँ मैं MIT में आर्ट थेरेपी का. मैंने फैशन भी कर रखा है, म्यूजिशियन भी, रैपर भी. जल्दी गाना बना लेते हो. हाँ, बैचलर मैं फ्रीस्टाइल कर सकता हूँ. प्रोफेशनल है ना उसमें, तो इसलिए तो उनको जल्दी जल्दी हो मेरे को जाता है. वर्ड्स दे सकते हो, मैं ऑन द स्पॉट कर दूंगा. अरे बाप रे. जैसे तुम मेरे को उधर से आते हो मिले, है ना. इट वाज लाइक मैंने देखा रास्ता कोई न वास्ता, सुबह से भाई चढ़ा पहाड़ी पे, खो गया वो रास्ता, अनेक जाए कहाँ जहाँ, दिल में जो जगह मुझे करनी व्लॉगिंग ऑन द टॉप पे रहना सब. हाँ पीछे नहीं जुड़ा, 50 डे का चैलेंज है लगा, 100% में करेगा नहीं ये रुकेगा, आग में ज्वाला, असल में मैं किसका अवतार, शिवाजी महाराणा प्रताप. भाई ने मस्त बोलले ब्लॉग. चलते चलते चलो भाई, नाइस टू मीट यू. नेक्स्ट टाइम करते रहना, अपना बताना मैं सब्सक्राइब. हाँ सब्सक्राइब कर दो भाई. follow भाई. तुम नहीं कर रहे? एक सब्सक्राइब बनता, 2 सब्सक्राइब. अरे भाई मैं 5 है मेरे पास, मैं करता हूँ. मैं 5 बड़े मिलेंगे. बोलो भाई. अरे भाई कलाकार जरा नाही. 2 मिनिट फक्त. मित्रांनो आता 2 सबस्क्राईब पण भेटले आपल्याला. आता 75 सबस्क्रायबर झाला असतील. एक सबस्क्रायबर भेटायला लागले असा आपल्याला. आणि तुम्हाला जर रामदाराला यायचं असेल इथं हडपसरला, तर तुम्ही सकाळ या. इथं 7:30-8 वाजेपर्यंत पोचा तुम्ही. तुम्हाला जर वर जायचं असेल तुम्ही अजून लवकर पोचायचं 7-8-7:30 वाजेपर्यंत, कारण की तुम्ही जेव्हा इथून चढतील, इथून वर जायचं असेल तुम्हाला लोक भेटतील, कारण तुम्हाला रस्ता मिळेल एक. 6 वाजेपर्यंत, हां, 7 एक वाजेपर्यंत रस्ता आलं की लोक मिळले की तुम्हाला मग त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन येऊ शकता. कारण की 1-2 जण असलं तर भटकू शकता तुम्ही. लेगान भटकू शकता. आम्ही लेगान भटकलो होतो तिथे. आता तिथून परत वर गेलो आम्ही, भरपूर वर जाऊन परत दुसऱ्या डोंगरने आलो, जे डोंगराने यायचं होतं आम्हाला. असा विषय. तर तुम्ही सकाळीच या. जर तुम्ही इथं फक्त मंदिरापाशी आणि महादेव मंदिरापाशी जायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही कधी येऊ शकता, कारण की महादेव मंदिर जे आहे वरती ते जास्त लांब नाही आहे. एक 5 मिनिटाचा रस्ता आहे फक्त. आपला खाली जे राम मंदिर आहे, राम मंदिरापासून महादेव मंदिरापर्यंत वरती जायला ते जास्त लांब नाही आहे, थोडंसंच आहे. आपला 5 मिनिटाचा रस्ता आहे. 5-10 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील तुम्हाला. छोटासा रस्ता आहे, ठीक आहे. पण आम्ही स्पोर्ट्स मध्ये एवढे घाम गाळून होतो, तेवढं घाम आम्हाला इथं डोंगरावर आला. आमचे जे मध्ये मध्ये भीती जे वाटत होती आम्हाला, हरण पण दिसले होते. अजून काय दिसेल काय आमच्या मनात. 2 सबस्क्राईब पण वाढले आपले. अजून वाढतीलच हळूहळू. आता आज 51, अजून 49 करायचे करणारच. हा चॅलेंज पूर्ण कंप्लीट करणारच. इथून रस्ता असा, हे जे पाईप आहे, असा पाईप दिसतोय, या पाईपीनं असं वर जायचं. बरोबर महादेव मंदिर तुम्हाला भेटेल. मंदिराचा वेळ आहे, टायमिंग सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओपन असते मंदिर. आणि हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि तुम्हाला जे सांगितलं मी सगळं नीट व्यवस्थित, ट्रेकिंगचे बूट हे सगळे तुम्ही घेऊन जावा सोबतीला. आणि लोक असले तर त्यांच्यासोबत जावा. जे इथले लोकल लोक असतील त्यांच्यासोबत तुम्ही जावा. ते जे असतील तर त्यांच्यासोबत जावा. सोपं पडेल तुम्हाला.